सरकारनं शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील एकूण 60 गावांमधून हा महामार्ग जाणार असून हा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडला जाणार आहे। हा रस्ता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायद्याचा नाही, उलट शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी यामध्ये जाणार आहेत। त्यामुळे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने कडाडून विरोध दर्शविलाय। यासाठी ज्या गावांमधून हा रस्ता जाणार आहे त्या गावातील ग्रामस्थांमध्ये कृती समितीच्या वतीने बैठका घेऊन जागृती करण्याचे काम सुरू असून 18 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे। शासनाने शक्तीपीठ महामार्ग रद्द केला नाही तर याची किंमत विधानसभेच्या निवडणुकीत मोजायला लावू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने दिलाय। तर आता आम्ही 18 जून रोजी कोल्हापुरात कलेक्टर ऑफिसवरती कोल्हापुरातील 59 गावातील शेतकऱ्यांचा भव्य असा मोठा मोर्चा काढणार आहोत आणि याच्या तयारीसाठी आम्ही वेगळ्या गावांमध्ये कोपरा सभा घेत आहोत। गाड्यांच्यावरती स्टिकर काढलेले आहेत, डिजिटल बोर्ड चौकात लागलेले आहेत। याच्यासाठी प्रचार गीतं आयोजित केलेली आहेत। माहितीपत्राद्वारे शक्तीपीठ महामार्ग कसा चुकीचा आहे हे देखील सांगण्यासाठीचा प्रयत्न आमचा सुरू आहे। यामुळे आता 18 तारखेचा जो मोठा मोर्चा जो आहे हा भव्य दिव्य होणार आहे आणि शासनाला या मोर्चाद्वारे आम्ही संदेश देणार आहे की जर आता तुम्ही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करत नसाल तर त्याची किंमत तुम्हाला विधानसभेचे महायुतीचे सगळे आमदार पडून ही किंमत मोजावी लागेल असा